नमस्कार. मी आज तुम्हाला हिबिस्किसच्या 3 सुंदर व्हरायटी दाखवणार आहे. ही एक आहे, आणखी ही आहे, आणखी एक ऑरेंज कलर आहे. त्या रिपोर्ट करणार आहे मी. आणखी एक गोष्ट सांगणार आहे, जी माहिती नसल्यामुळे अनेकांची झाडं काही दिवसातच म्हणजे मरतात. त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नर्सरीतून आपण जेव्हा झाडं आणतो तेव्हा प्लास्टिकच्या बास्केटमध्ये असतात ते, म्हणजे प्लास्टिकची ती मुळांना असते ना, जी छोटीशी बास्केट असते, ती बास्केट जर आपण काढली नाही तर त्या त्यांची वाढ खुंटते आणि ती जर आपण व्यवस्थित हाताळलं नाही तर ते झाडं काही दिवसांनी आपल्या घरातून म्हणजे मरू पण शकतात कुंडीमध्ये. मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढं. मी किती काळजीपूर्वक काढायचा प्रयत्न केला होता बघा, निघतच नव्हतं ते. त्याच्यापेक्षा पण खूप कठीण होतं पुढचं, तर खूप फसलेले होते मुळांमध्ये. तर शेवटी मला कट करावं लागलं. आता हे तर नाही करावं लागलं मला. हे बघा तुम्ही किती छान निघाली आहे. तुम्ही बास्केट बघा, ती किती फसलेली होती. असं वाटत होतं की त्याला जेलमध्येच टाकलं, झाडांना पॅक करून टाकलं होतं एकदम. मोठ्या झाडांना नाही लावायला पाहिजे अशा बास्केट, वाढ नाही होऊ शकत त्यांची. मग हे लावलं मी. त्यानंतर आणखी जे 2 होते ते पहिलं मी लावलं तेव्हा मला लक्षात नाही आलं ते, कारण मी तसंच लावून दिलं होतं. मग दुसरं झालं तेव्हा लक्षात आलं की ही बास्केट आहे याच्यामध्ये. मग दुसरं लावलं, तिसरं लावलं आणि पहिलं मी परत काढलं आणि परत त्याची बास्केट काढली आणि मग ते लावलं. तेव्हा मला कळालं की लोकांना माहिती नसतं ह्या गोष्टी आपल्याला सांगावं लागणारच आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं छोटं चॅनल आहे, प्लीज सहकार्य करा तुमचं. म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की लोकांना खूप आवश्यकता असते ह्या गोष्टींची. ही बास्केट मी काढून टाकली आणि मग लावले झाडं तिघी पण. आणि खूप सावधगिरीनं काढावं लागतं, नाहीतर झाडांच्या मुळांना जर इजा झाली ना तर ते पण मरू शकतात, त्याने पण मरू शकतात झाडं. आणि ड्रेनेज त्याचं तर लक्ष ठेवावंच लागेल आपल्याला. आणि हे बघा मी परत काढलं, कारण माझ्या लक्षात आलं तेव्हा मी लावलेलं झाड काढलं आहे आणि मग बघितलं तर ते खूप पॅक झालेलं होतं. खूप कठीण होतं ते. म्हटलं हे झाड तर माझं मेलच असतं. अरे बापरे, खूप छान की माझ्या लवकर लक्षात आलं म्हणून मी ते काढलं. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे. माझा पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद. हे लावलं मी सर्व. शेवटी मी पाणी टाकताना ॲप्सम सॉल्ट आणि फंगिसाईड टाकलेलं आहे थोडंसं शेवटी, आणि सर्व झाडांना टाकून दिलेलं आहे. सर्व झाडांना पाणी टाकलेलं आहे. चला तर बाय, भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.